नमस्कार. विज्ञानयात्री कार्ल फ्रेडरिक गॉस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री कार्ल फ्रेडरिक गॉस हे जर्मनी देशाचे गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांनी गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. बहुमोल वैज्ञानिक योगदानासाठी सर्व काळातील महान शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ ही त्यांची ओळख आहे. संख्या सिद्धांत, संख्याशास्त्र, गणिती विश्लेषण, भूमिती, खगोलशास्त्र आणि ऑप्टिक्स या शाखांच्या अभ्यासामध्ये कार्ल फ्रेडरिक गॉस यांचा हातखंडा होता. विज्ञान आणि गणित या विषयांच्या विविध शाखांवर कार्ल फ्रेडरिक गॉस यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे आणि त्यांना इतिहासातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. कार्ल फ्रेडरिक गॉस यांचा जन्म दिनांक 30 एप्रिल 1977 रोजी जर्मनी देशातील ब्रन्सविक येथील एका गरीब कुटुंबात झाला. बालपणात कार्ल फ्रेडरिक गॉस हे एक गणिती अलौकिक बुद्धिमत्ता असलेला मुलगा म्हणून ओळखला गेला. गॉसच्या आश्चर्यकारक गणना क्षमतेने त्याच्या शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि पैशांची कमतरता असूनही त्या मुलाला उत्तम शिक्षण मिळाले. त्याच्या शिक्षकाने त्याला प्रगत पाठ्यपुस्तके दिली आणि त्या काळातील प्रमुख गणित तज्ज्ञांच्या कार्याशी त्याची ओळख करून दिली. त्या क्षेत्रातील त्याचे कौशल्य तसेच भाषावरील प्रभुत्वामुळे अखेरीस त्याला ब्रन्सविकच्या ड्यूकचा आश्रय मिळाला. त्या निधीमुळे गॉसला ब्रन्सविक कॉलेजियम कॅरोलिनमध्ये आणि नंतर 1795 मध्ये गॉन्टिजन विद्यापीठात शिक्षण घेणे शक्य झाले. गॉन्टिजन विद्यापीठात त्यांनी 1778 मध्ये गणिताचे शिक्षण सुरू ठेवले. गॉन्टिजनमध्ये विद्यार्थी असतानाच गॉसने गणितात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1796 मध्ये त्याने दाखवून दिले की सप्तदशकोन 17 बाजू असलेला बहुभुज भूमितीदृष्ट्या तयार करता येतो. हजारो वर्षापासून शास्त्रज्ञ आणि गणितज्ञांना न सापडलेला हा शोध त्याला इतका महत्त्वपूर्ण वाटला की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या समाधीवर सप्तदशकोन कोरला जावा अशी त्याने विनंती केली. तथापि त्या काळातील दगडकाम करणाऱ्या कारागिरांना हे काम खूपच अवघड वाटले. 1796 मध्ये त्याने मॉड्युलर अंकगणिताचा विकास केला आणि वर्ग पारस्परिकता नियमाची मांडणी करून संख्या सिद्धांताला पुढे नेले. मूळ संख्यांचे एक प्रमेय सिद्ध केले आणि शोधून काढले की सर्व पूर्णांक जास्तीत जास्त 3 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेच्या रूपात दर्शवता येतात. यानंतर लवकरच गणितातील इतर अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. तरीही जेव्हा गॉसने गॉन्टिजन सोडले तेव्हा त्याला अजून पदवी मिळाली नव्हती. त्याच्या आश्रयदात्याच्या विनंतीवरून गॉसने हेल्मस्टेड विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रबंध सादर केला, ज्याने त्याला बीजगणिताच्या मूलभूत प्रमेयाचा सुरुवातीच्या पुराव्यासाठी पदवी प्रदान केली. तो आयुष्यभर या पुराव्याची सुधारणा करत राहिला. डॉक्टरेट मिळाल्याने गॉसला ड्यूकच्या आश्रयाची खात्री पटली, ज्यामुळे त्याला पैशाची फारशी चिंता न करता आपल्या गणितीय आणि वैज्ञानिक आवडीनिवडी जोपासता आल्या. 1801 मध्ये त्याने 2 उल्लेखनीय ग्रंथ प्रकाशित केले. त्यापैकी एक डिस्क्विजिशन्स अरिथमॅटिक, जो त्याने काही वर्षापूर्वी लिहायला सुरुवात केली होती आणि जो संख्या सिद्धांताचा एक व्यापक ग्रंथ होता. त्यात गॉसने आपल्या पूर्वसूरी गणितज्ञांच्या कार्याचा आढावा घेतला, पण त्याचबरोबर त्याला आढळलेल्या सर्व चुका आणि उणीवा सुधारल्या आणि या विषयात स्वतःचे नवीन योगदानही समाविष्ट केले. हा ग्रंथ 19व्या शतकाच्या बहुतेक काळात संख्या सिद्धांतातील एक पायाभूत ग्रंथ म्हणून वापरला गेला. गॉसच्या 1801 मधील दुसऱ्या प्रमुख प्रकाशनातून खगोलशास्त्रीय या शाखेतील त्याची वाढती आवड दिसून आली. 1800 मध्ये इटलीतील खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे
पियाजी यांनी सेरेस या लघुग्रहाचा शोध लावला होता. या शोधाने वैज्ञानिक समुदायाने मध्ये उत्सुकता निर्माण केली, परंतु कोणीही त्याच्या कक्षेची अचूक गणना करण्यापूर्वी सेरेस ग्रह सूर्यामागे गेला. परिणामी अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न करूनही तो लघुग्रह पुन्हा दिसल्यावर कुठे शोधावा हे कोणालाच माहीत नव्हते. या कार्यात यशस्वी होणारा गॉस हा पहिला होता, ज्यासाठी त्याला अंदाजे किमान वर्ग पद्धतीचा वापर केला आणि कक्षेच्या आकाराचा सुधारित अंदाज आवश्यक होता. जेव्हा गॉसने आपला शोध प्रकाशित केला तेव्हा त्याला व्यापक ओळख मिळाली आणि खगोलशास्त्रातील त्याच्या कौशल्यामुळे त्याला मोठी मागणी येऊ लागली. आपल्या जर्मन आश्रयदात्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्याने परदेशी वेधशाळांचे संचालकपद स्वीकारण्याचे अनेक संधी नाकारल्या. सन 1860 मध्ये गॉसने गॉन्टिजेन येथील वेधशाळेत एक पद स्वीकारले, ज्यात त्याने वर्षानुवर्षे प्रचंड सुधारणा केली. तेथील त्याच्या संशोधनामुळे खगोलशास्त्राशी संबंधित इतर अनेक ग्रंथांचे लेखन झाले. गॉन्टिजेन वेधशाळा ही जर्मनीमधील गॉन्टिजेन विद्यापीठाशी संलग्न असलेली एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. सन 1748 मध्ये या वेधशाळेची स्थापना झाली. सध्याची ऐतिहासिक इमारत सन 1803 ते सन 1816 दरम्यान बांधली गेली. महान गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ कार्ल फ्रेडरिच गॉस हे या वेधशाळेचे पहिले संचालक होते. त्यांनी सन 1807 मध्ये सन 1807 ते सन 1855 पर्यंत या पदावर काम केले. सन 1833 मध्ये गॉस आणि विल्यम वेबर यांनी येथूनच जगातील पहिल्या टेलिग्राफ कनेक्शनपैकी एकाची निर्मिती केली होती. ही इमारत निओ क्लासिकल शैलीमध्ये बांधलेली असून ती कंपने व्हेरिएशन्स रोखण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाने सज्ज होती, जेणेकरून ताऱ्यांचे अचूक निरीक्षण करता येईल. गॉस व्यतिरिक्त टोबियास मेयर आणि कार्ल श्वार्झचाइल्ड सारख्या दिग्गज शास्त्रज्ञांनी इथे कार्य केले आहे. आज ही वेधशाळा प्रामुख्याने एक ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखली जाते. सन 1929 मध्ये निरीक्षणे हॅनबर्ग येथील नवीन वेधशाळेत हलवण्यात आले. मूळ ऐतिहासिक इमारतीचे अलीकडेच मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले. ती आता गॉन्टिजेन विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक उपक्रमासाठी वापरली जाते. गॉस केवळ वैज्ञानिक कुतूहल जागृत करणाऱ्या प्रकल्पाव्यतिरिक्त समाजासाठी महत्त्वाचे वाटणाऱ्या प्रकल्पावरही अनेकदा लक्ष केंद्रित करत असे. असाच एक प्रकल्प म्हणजे हॅनोव्हर शहराचे सखोल भूमितीय सर्वेक्षण. हे गुंतागुंतीचे आणि किचकट काम सन 1818 मध्ये सुरू झाले आणि सन 1832 पर्यंत पूर्ण झाले नाही. त्यात आलेल्या अडचणीमुळे गॉसला सर्वेक्षणात विविध सुधारणा विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः त्याने हेलिओट्रॉपचा दूरच्या निरीक्षकांना संकेत पाठवण्यासाठी सूर्याच्या किरणांना विशाल करण्यासाठी आरशाचा वापर करणारे एक उपकरण याचा शोध लावला. वक्र पृष्ठभागाबद्दलची समज वाढवली आणि सुधारित नकाशाशास्त्र पद्धती सुचविल्या. आपल्या सर्वेक्षण प्रकल्पाच्या अखेरीस गॉस यांची गॉन्टिजेन विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विल्यम वेबर यांच्याशी ओळख झाली. त्या दोन शास्त्रज्ञांना वीज आणि चुंबकत्व यामध्ये समान रुची होती आणि त्यांची लवकरच मैत्री झाली. त्यांच्या सहवासामुळे या क्षेत्रामध्ये अनेक प्रगती झाली. भेटल्यानंतर लगेचच गॉस आणि वेबर यांनी पार्थिव चुंबकत्वाशी संबंधित काम सुरू केले आणि नंतर किर्चॉफच्या विद्युत परिपथांच्या नियमाचा शोध लावला. एकमेकाशी जलद संवाद साधण्यासाठी गॉस आणि वेबर यांनी एक तारायंत्रणा देखील तयार केली, जी वेबरच्या प्रयोगशाळेला सुमारे 1 मैल दूर असलेल्या वेधशाळेशी जोडत होती. वैज्ञानिक नियम विकसित करण्यासाठी आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असलेले सुसंगत परिणामी मिळवण्यासाठी अचूक मोजमाप अत्यंत महत्त्वाचे आहे. हे गॉस आणि वेबर दोघांनी ओळखले होते. परिणामी त्यांनी विद्युत आणि चुंबकत्वासाठी नवीन एकक प्रणाली विकसित केली. सन 1830च्या दशकाच्या सुरुवातीला गॉसने लांबी, वस्तुमान, वेळ यावर आधारित चुंबकीय एककांची
एक प्रणाली परिभाषित केली. काही वर्षानंतर वेबरने अनेक विद्युत एकके परिभाषित केली. सन 1860च्या दशकात ब्रिटिश असोसिएशनच्या विद्युत मानक समितीने केलेल्या परिभाषा आणि व्याख्या मानकीकरणाच्या पहिल्या प्रयत्नाचा आधार या प्रणाली होत्या. अखेरीस चुंबकीय प्रवाह घनता किंवा चुंबकीय परिवर्तनाचे एकक वर्णन करण्यासाठी CGS सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद एकक प्रणालीमध्ये गॉस ही संज्ञा स्वीकारली गेली. या दोन्ही व्यक्तींनी अधिक संवेदनशील मोजमाप उपकरणे देखील विकसित केली. सन 1833मध्ये गॉसने एका उपकरणाचे वर्णन प्रकाशित केले ज्याला त्याने मॅग्नेटोमीटर म्हटले, ज्या सामान्यतः मॅग्नेटोमीटर म्हणून ओळखले जाते. वेबरने नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटोमीटर विकसित केले जे विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज मोजण्यासाठी दोन कॉइल्सच्या परस्पर क्रिया करणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांचा वापर करत असे. सन 1837 मध्ये वेबरला त्याच्या पदावरून काढून टाकल्यानंतर गॉसने संशोधन हळूहळू कमी होऊ लागले. तथापि तो अनेक वर्ष इतर शास्त्रज्ञांशी पत्रव्यवहार करत राहिला, ज्यात तो अनेकदा त्यांच्या कामातील त्रुटी दाखवून देत असे किंवा तोच शोध आपण आधीच लावला असल्याचे सूचित करत असे. मुळातच परिपूर्णतावादी असलेल्या गॉसच्या निर्दोष नसलेली कोणतीही गोष्ट प्रकाशित करण्याच्या संकोचामुळे तो आपले अनेक निष्कर्ष सार्वजनिकरित्या उघड करू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नोंदी आणि इतर अप्रकाशित लिखाणांचे अवलोकन होईपर्यंत त्याचे अनेक विचार आणि आकडेमोड उघडकीस आले नाहीत. गॉसला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या गणितीय आव्हानापेक्षाही अधिक अवघड समस्यांना तोंड द्यावे लागले. गॉस यांनी गणितातील बहुतेक शाखांमध्ये कार्य केलेले आहे. त्यांच्या दैनंदिनीतील नोंदीवरून त्यांनी विवृत्तीय फलने, सहनिर्देशक भूमिती, युक्लिडीय भूमिती, द्विपद समीकरणे, अतिगुणोत्तरी श्रेणी वगैरे शाखांमध्ये संशोधन केले होते. त्यांचे विविध विषयामधील कार्य 10 खंडात प्रकाशित करण्यात आले आहे. गॉस सन 1807 मध्ये मृत्यू पावेपर्यंत गॉन्टिन विद्यापीठात वेधशाळेचे संचालक व गणिताचे प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. सन 1804 साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीची सभासद म्हणून निवड झाली. सन 1834 मध्ये त्यांना या सोसायटीचे कॉपले पदकाचा बहुमान देण्यात आला. ते गॉन्टिन येथे हृदयविकाराने मृत्यू पावले. कार्ल फ्रेडरिक गॉस हे महान जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांना अनेकदा गणिताचा राजकुमार असे संबोधले जाते. त्यांचा जन्मदिनांक 30 एप्रिल 1777 मध्ये रोजी जर्मनीतील ब्रुन्सविक येथे झाला. ते लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभावान होते. असे म्हटले जाते की वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या हिशोबातील चूक सुधारली होती. त्यांनी डिस्क्विजिशन्स अरिथमेटिकी हा ग्रंथ लिहिला जो आधुनिक संख्या सिद्धांतांचा पाया मानला जातो. केवळ पट्टी आणि कंपास वापरून 17 बाजू असलेला नियमित बहुभुज कसा काढायचा हे त्यांनी शोधून काढले. त्यांनी किमान वर्ग पद्धती आणि सांख्यिकीमधील नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, ज्याला गॉसियन कर्व असेही म्हणतात, हे शोधले. त्यांनी सेरेस या लघुग्रहाची कक्षा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गॉसचा नियम मांडला जो विद्युत चुंबकीय सिद्धांताचा आधार आहे. आज आपण वापरत असलेल्या मूलभूत मापन पद्धतीचा लांबी, वस्तुमान, काळ याचा विचार त्यांनी सन 1830 मध्ये केला होता. दिनांक 23 फेब्रुवारी 1855 रोजी कार्ल फ्रेडरिक गॉस यांचे निधन झाले. विज्ञानयात्री कार्ल फ्रेडरिक गॉस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.